नमस्कार मंडळी, नीनाज कुकिंग कनेक्शन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तुम्हाला सगळ्यांना मी पहिल्यांदाच खूप धन्यवाद देणार आहे, कारण तुमचा पाठिंबा, तुमच्या शुभेच्छा आणि तुमच्या प्रतिक्रिया ह्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. त्यातून आणखी उत्साह येतो, नवीन काहीतरी करून बघावं ही उमेद मिळते आणि मला तर ती आवड आहेच, म्हणजे पॅशन असल्यामुळेच मी ह्याच्यात शिरलेली आहे. तर त्या पॅशनला आणखी तुमच्या प्रतिक्रियांमुळे, तुमच्या रिस्पॉन्समुळे उत्साह येतो. त्यामुळे खरंच तुम्हाला मनापासून धन्यवाद. मला अशीच एक प्रतिक्रिया सांगायची आहे. माझी ती मैत्रीण आहे, तिने सबस्क्राईब केलं आहे, मुंबईला असते, डॉक्टर आहे ती. तर तिचं असं म्हणणं होतं की तुझ्या रेसिपी अशा असतात की नवीन लग्न झालेल्या मुली, म्हणजे 25 वर्षाच्या किंवा 30 वर्षाच्या अशा, आणि ते अगदी 60-70 ओलांडलेल्या बायका, या सगळ्यांसाठी तितकीच उपयुक्त आहे. त्याचं तिने कारणही असं सांगितलं की 25-30च्या मुलींना स्वयंपाकातली एवढी गती नसते, माहिती नसते. मग तुझ्या कृती कशा असतात, पटकन होणाऱ्या, साहित्य कमी, मग त्यांना कुठेतरी ते करून बघावं असं वाटेल की आपला वेळ खूप जाणार नाही आणि पदार्थ तर चांगला दिसतो. ऑन द कॉन्ट्ररी 60-70तल्या ज्या बायका असतात त्यांचं असं झालेलं असतं की अरे बापरे, आता खूप वर्ष आपण स्वयंपाक पाणी केलेलं आहे, तर आता नको काही ह्या बघायला, अशा स्टेटला त्या आलेल्या असतात. आणि त्याच वेळी तुझ्या रेसिपी कमी साहित्य आणि हेल्दी आणि टेस्टी अशी त्यांना एकदा लक्षात आलं की त्या पण करून बघतात, कारण पटकन होणारं, वेळ जात नाही आणि नवीन काहीतरी मिळतं. तर एकूण काय तिचं म्हणणं की हा मोठा टप्पा तू गाठलेला आहेस. 25 ते 70 सगळ्या वयातल्या बायका तुझ्या रेसिपीज बघतील आणि त्या नक्कीच करून बघतील. तर थँक्यू सो मच. अशा प्रतिक्रियांमुळे मला खरंच उभारी येते. आता आजच्या रेसिपीविषयी. आजची रेसिपी आहे की बेसनाची ओली शेव. तळलेली शेव आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. ही बेसनाची ओली शेव आहे. नेहमीप्रमाणे साहित्य खूप कमी आहे, करायला वेळही खूप कमी लागणार आहे आणि चवीची मात्रा हमी आहे. चव अतिशय सुंदर लागणार आहे. लगेच बघूया आपण साहित्य. हे आहे 1 वाटी बेसन किंवा डाळीचं पीठ. हे साधारण आमटीची 1 वाटी घेतलेलं आहे मी. त्याच्यानंतर ही हळद, मीठ, नंतर हा आहे ओवा, मी पाण्यात टाकलाय. ते ओव्याचं पाणी आपल्याला जस्ट ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. ही आहे हिंगाची पावडर आणि ही आहे ओल्या मिरचीची पेस्ट. आता आपण लगेचच कृतीकडे वळूया. तत्पूर्वी ह्याच्यासाठी पाणी लागणार आहे. हे 1 वाटी बेसन आहे, तर मी 2.5 वाट्या पाणी लागणार आहे. ह्याला पाण्यात थोडंसं पाणी ह्याच्यात घालायचं आणि त्याची पेस्ट बनवायची आणि उकळत पाणी ठेवायचं आणि त्याच्यात ती पेस्ट ओतून ते सारखं ढवळत राहायचं. त्याच वेळी त्याच्यामध्ये ही मिरची पेस्ट, नंतर हिंग, ओव्याचं पाणी, मीठ आणि हळद हे सगळं त्याच्यात घालायचंय. नंतर शेव तयार झाल्यावर एक छानशी फोडणी द्यायची त्याला आणि वरनं गार्निशिंगसाठी खोबरं कोथिंबीर. तर वळूया आपण कृतीकडे. मी ज्याप्रमाणे म्हटलं होतं 1 वाटी बेसनाला साधारण 2.5 वाट्या पाणी, कारण आपल्याला चांगलं शिजवायचं आहे बेसन ते. तर त्यापैकी हे 1 वाटी पाणी मी इथे उकळायला ठेवलंय. आता आपण पुढची कृती बघूया. हे मी 1 वाटी बेसन घेतलंय. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, हळद म्हणजे रंग यायला, रंग छान येतो, पिवळी शेव चांगली दिसते म्हणून हळद. हे ओव्याचं पाणी, मी ओवा पाण्यात भिजत घातला होता, ते गाळून घेतलंय. नाहीतर काय होतं, शेव पात्रात ओव्याचे कण अडकले ना तर शेव नीट पडणार नाही, म्हणून ओवा गाळून घेतला आणि ते पाणी घेतलं. हिंगाची पावडर चांगली लागते चवीला, म्हणून ती त्याने स्वाद वाढतो. आणि ही ओल्या मिरचीची पेस्ट आहे. हे आपल्याला कसं तिखट हवं त्याप्रमाणे आपण घालू शकतो. आता हे सगळं त्या कढईमध्ये मी 1 वाटी पाणी गरम करायला ठेवलंय आणि आता हे जवळजवळ मी 1.5 वाटी पाणी मोजून घेणार आहे. म्हणजे टोटल आपल्याला 2.5 वाट्या पाण्याचा हिशोब आहे. म्हणजे ते परफेक्ट आपलं टेक्स्चर तयार होईल. आता हे सगळं छान कालवायचं आहे पीठ आणि हा पाण्यात ओतायचंय आणि मग सतत हलवत राहायचं. ते मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायला पाहिजे. त्याला असं खूप वेळ लागत नाही, जस्ट 4-5 मिनिटात हे सगळं तयार होतं. हे बघा, बेसन कालवून तयार आहे. आता हे पाण्याला पण उकळी आली, ह्याच्यात हे मी ओततेय. आता सगळं मिळून मी जसं आधी म्हटलं तसं हे 2.5 वाट्या पाणी आणि 1 वाटी बेसन असं आपलं परफेक्ट मिश्रण मात्र व्हायला पाहिजे, म्हणजे मग पुढची शेव पण चांगली होते. आता हे सतत हलवत राहायचंय बारीक मंद गॅसवर. पटकन शिजून येतं ते. 5 ते 7 मिनिटात हे तयार होईल आपलं. हे पाहिलं का, साधारण 3 मिनिटामध्येच हे एवढं घट्ट झालेलं आहे. अजूनही आपल्याला साधारण गोळा भरता येईल, म्हणजे उकड जशी होईल ना, उकडीच्या टेक्स्चरचं आपल्याला आणायचंय. अजून 1-2 मिनिटं तरी हे परतावं लागेल, पण छान परतून झालेलं आहे. आता मी अजून 2 मिनिटं तरी परतते. हे बघितलं का, हा घट्ट गोळा तयार व्हायला लागलाय आणि ह्या कडा सगळ्या कोरड्या झाल्यात. हे जसं काढावं तसं हे बघा सगळीकडचं निघायला लागलंय. त्यामुळे हे गार झाल्यावर अगदी छान त्याचा उंडा भरता येईल
आपण आता गॅस बंद करू आणि हे गार व्हायला ठेवून देऊ. एक तेल तापलंय. हा जो मी म्हटलं ना तडका आपण छोटासा करून घ्यायचा तो मी करते. बाकी काही नाही, मोहरी आणि हिंगच घालायचं आपल्याला. झाली आपली फोडणी तयार. हे बघितलं का, तयार झालेलं जो बेसनाचा गोळा छान तयार झालाय. थोडासा मी तेलाचा हात घेतला आणि त्याचा गोळा करून या सोऱ्यामध्ये घालून घेतलाय. आता हे झाकण बंद करते. आता ही फोडणी वरनं घालायची आहे, जशी आपण सुरळीची वडी किंवा ढोकळा याला घेतो ना तसंच. खमंग फोडणी वरनं घातल्यावर ते छानच लागणार आहे. आणि गार्निशिंगसाठी खोबरं आणि गार्निशिंगसाठी खोबरं आणि कोथिंबीर. सुंदर दिसतेय, बघता क्षणी खावी वाटावी अशी ही बेसनाची ओली शेव तयार झालेली आहे. तर मंडळी, बेसनाच्या ओल्या शेवेची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असणार. जरूर करून बघा आणि मला कळवायला विसरू नका. नक्की कमेंट करा आणि आपलं नेहमीचं लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.